नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, वय वाढल्यानंतर साड्यांचे कलर्स निवडताना थोडी काळजी घ्यावी लागते. कारण तरुण महिलांसारखं किंवा मुलींसारखं कोणत्याही रंगाची साडी आपल्या एजला छान दिसेलच असे नाही. 50शी नंतर महिलांसाठी साड्यांची निवड करताना आराम, खानदानी आणि गांभीर्य यांचा समतोल राखणे गरजेचे असते. या वयात महिलांवर काही विशिष्ट रंगाच्या साड्या या अत्यंत आकर्षक आणि रुबाबदार दिसतात. एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्नासाठी नवीन साडी घेताना ते साडींचे कलर्स कसे निवडले पाहिजेत की जेणेकरून त्यामध्ये तुमचा लुक एकदम आकर्षक आणि क्लासी दिसेल. जर आपण एखादी खूप महागडी साडी घेतली आणि त्या साडीचा कलर छान नसेल तर ती साडी आपल्याला छान दिसणार नाही, अगदी सिंपल किंवा डल दिसेल. पण जर तुम्ही एखादी सिंपल साडी घेतली आणि त्या साडीचा कलर खूप छान असेल तर त्या साडीमध्ये तुम्हाला फ्रेश वाटेल आणि त्या साडीमध्ये तुमचा लुक एकदम क्लासी दिसेल. काही साड्यामध्ये आपण डल दिसतो तर काही साड्यांचे कलर्स इतके सुंदर असतात की त्यामध्ये आपण स्मार्ट आणि यंग दिसतो आणि आपला लुक एकदम छान दिसतो. साड्यांचे रंग निवडताना सौम्य आणि पेस्टल रंग निवडा. फिकट गुलाबी, लव्हेंडर, स्काय ब्ल्यू, पीच कलर अशा कलरच्या साड्यांना तुमच्या एजला खूप सुंदर आणि क्लासी लुक देतात. तसेच पिस्ता ग्रीन देखील साडी तुम्ही निवडू शकता. अशा साड्या कार्यक्रमामध्ये तुम्ही नेसला तर तुमचा लुक एकदम क्लासी आणि रॉयल दिसेल. सणांना किंवा कार्यक्रमांना नेसण्यासाठी ग्रीन, वाईन, येलो, मोरपंखी यासारखे कलर्स निवडा. हे कलर्स तुम्हाला उठून दिसतील आणि ह्या साडींमध्ये तुम्हाला पारंपरिक लुक मिळेल. ह्यामध्ये तुम्ही कॉटनची किंवा सॉफ्ट सिल्कची साडी घेतला तर ती तुम्हाला खूप शोभून दिसेल. एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही अशा पेस्टल रंगाच्या साड्या नेसला तर खूपच रॉयल दिसाल, रुबाबदार दिसाल आणि छान अशा क्लासी दिसाल. हे कलर्स अगदी भडक नाहीत, अगदी छान असे क्लासी कलर्स आहेत. लाईट कलर्स असल्यामुळे जे तुमच्या एजला खूपच बेस्ट आहेत. सिल्कच्या साड्यांमध्ये क्रीम, ऑफ व्हाईट किंवा सोनेरी रंगाची साडी निवडली तर त्यामध्ये तुमचा लुक एकदम खानदानी दिसेल. डे इव्हेंट असेल किंवा नाईट फंक्शन असेल अशा कोणत्याही कार्यक्रमांना तुम्ही ह्या रंगाच्या साड्या नेसून जाऊ शकता. क्रीम किंवा ऑफ व्हाईट रंगाची साडी जर तुम्ही नेसली तर त्यामध्ये तुमचे सौंदर्य खूप सुंदर दिसेल आणि ह्या साडीवरती खूप ज्वेलरी न घालता तुम्ही एखादा पर्ल नेकलेस किंवा डायमंड नेकलेस घालून तुम्ही तुमचा लुक पूर्ण करू शकता. जर तुमची उंची कमी असेल आणि वजन जास्त असेल तर तुम्ही मोठ्या काठाच्या साड्या नेसू नका, कारण ह्यामध्ये तुमची उंची आणखीन कमी दिसू शकते. त्याऐवजी जर तुम्ही नाजूक काठाच्या किंवा बिना काठाच्या साड्या नेसला तर साडीमध्ये स्लिम दिसाल आणि उंची दिसेल. आणि जर उंची जास्त असेल तर रुंद काठाची साडी छान दिसते. मोठ्या बुट्ट्या किंवा प्रिंटऐवजी नाजूक डिझाईन्स किंवा प्लेन साड्या निवडा, खूप छान दिसतील. थोडक्यात सांगायचे तर गडद रंगाची काठापदराची सिल्क साडी समारंभासाठी आणि हलक्या रंगाच्या मऊ साडी घरगुती कार्यक्रमासाठी उत्तम पर्याय आहेत. बऱ्याच वेळेला साड्यांची खरेदी करताना कोणत्या रंगाच्या साड्या घ्याव्या हे कळत नाही. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत ह्या रंगाच्या साड्या तुम्ही घेतला तर खूप सुंदर दिसाल. जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.